हिंदुस्तान एज्युकेशन सोसायटीचं इरादापत्र हे रद्द करण्यात आलेलं आहे। महाविद्यालय सुरू करण्यासाठी हे इरादापत्र देण्यात आलेलं होतं। अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या नावे हे इरादापत्र होतं। औरंगाबाद खंडपीठाचा हा निर्णय इरादापत्र अयोग्य आणि कायद्याशी विसंगत असल्याचं खंडपीठाकडून स्पष्ट करण्यात आलं। औरंगाबाद खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। हिंदुस्तान एज्युकेशन सोसायटीचं इरादापत्र हे रद्द करण्यात आलंय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या नावे हे इरादापत्र होतं। औरंगाबाद खंडपीठानं हे रद्द केलेलं आहे। काय सविस्तर तपशील आहेत? नक्कीच जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 2018 रोजी जे आहे ते पदवीचे महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव मागितले होते। यावेळी जर बघितलं तर अजिंठा बहुउद्देशीय संस्था आणि तळणी संस्था यांनी जे आहे प्रस्ताव केले होते। मात्र शासनाने प्रस्ताव मंजुरीसाठी शेवटची तारीख जी आहे ती 15 जून 2019 दिली होती। मात्र यामध्ये त्रुटी आणि मागवले होते, त्यामुळे त्यामध्ये जर बघितलं त्रुट्या आढळून आल्याने 2021 मध्ये पुन्हा नव्याने प्रस्ताव जे आहे ते मागितले होते। यामध्ये जर पाहायला गेलं तर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाची संस्था देखील होती। यामध्ये त्यांनी देखील इरादापत्र मागितलं होतं। मात्र यामध्ये इरादापत्र जे आहे ते योग्य असल्याचे, कायद्याचे असंमत असल्याचे जे आहे ते औरंगाबाद खंडपीठाने म्हणलं आहे। त्यामुळे आता इरादापत्र जे आहे ते रद्द करण्यात आले आहे। तेजस, अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।